मेट्रो रेल्वे 3च्या प्रवाशांना लवकरच इंटरनेट सेवा उपलब्ध होणार आहे। भुयारी मार्गात इंटरनेट ब्लॉक तसंच प्रवाशांमध्ये या सगळ्यामुळे नाराजी होती। आता मात्र तो अडसर दूर होताना दिसेल। भुयारी मार्गातील प्रवासात मोबाईल सेवा पूर्णपणे ठप्प होते, त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी सुद्धा आहे। मात्र प्रवाशांना लवकरच आता इंटरनेटची सुविधा उपलब्ध होईल। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। मुंबई एक्वालाइन मेट्रो 3 ने मुंबईकरांचा प्रवास सुसाट झाला असला तरी मुंबई मेट्रो 3 मध्ये नेटवर्क ब्लॉक असल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचं चित्र पाहायला मिळतंय। मी सध्या आहे मुंबई मेट्रो छत्रपती शिवाजी महाराज मेट्रो स्थानकाबाहेर। मात्र बांद्रा कुलाबा सिप्स हा 33 किलोमीटरचा मुंबई मेट्रो 3 चा प्रवास अवघ्या 40 मिनिटांवरती आलेला आहे। मात्र या 40 मिनिटांदरम्यान प्रवाशांना कोणत्याही प्रकारचं नेटवर्क जे आहे ते मेट्रो 3 मध्ये मिळत नाहीये। दरम्यान MMRCL ने काही टेलिकॉम कंपन्यांसोबत भागीदारी केलेली आहे, त्यांच्याकडून काम सुरू करण्यात आलेलं आहे। मात्र आचार्य आत्रे स्टेशन पासून ते कुलाबा पर्यंतची जी मेट्रो स्थानकं आहेत यामध्ये अद्यापही ऑपरेटर्सकडून कोणत्याही प्रकारची नेटवर्क सेवा आहे ती देण्यात आलेली नाहीये। एअरटेलने सुद्धा बॅकआउट केला असल्यामुळे एकूण आयडिया आणि वोडाफोन यांच्याकडून सध्या प्रयत्न सुरू आहेत मेट्रो स्थानकांवरती आणि बोगद्यामध्ये गेल्यानंतर खरं तर व्यापाऱ्यांचे असतील किंवा इतर प्रवाशांचे असतील हे मोबाईल बंद होतात। मेट्रोकडून व्हॉट्सअपसाठी तसेच वायफायची सुविधा सुद्धा करण्यात आलेली आहे। मात्र नेटवर्क ऑपरेटरकडून कधी सेवा देण्यात येणार अशा प्रकारचा प्रश्न हा आता प्रवाशांकडून उपस्थित करण्यात आलेला आहे। त्यामुळे लवकरात लवकर मेट्रोच्या या स्थानकांमध्ये आणि भुयारी मार्गात विशेषतः मेट्रोमध्ये नेटवर्क सेवा कधी उपलब्ध होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन राजेश मनियारसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।